वर्ध्यात खवल्या मांजरांची तस्करी करणारी टोळी जेरबंद। वर्ध्यात खवल्या मांजरांची तस्करी करण्याच्या बेतात असलेल्या 6 जणांच्या टोळीला वाईल्ड लाईफ क्राईम ब्रांच ब्युरो मुंबई आणि प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कार्यवाही करून जेरबंद केली आहे। ही खवल्या मांजर कोट्यावधी रुपयात विकली जाणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली आहे। वन विभागाने आरोपींकडून 1 खवल्या मांजर व 1 कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पुलगाव येथील आगरगाव करण्यात आली। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव जवळ काही व्यक्तींनी पकडलेल्या खवल्या मांजरांची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती वाईल्ड लाईफ क्राईम ब्रांच ब्युरो मुंबईच्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानंतर वाईल्ड लाईफ क्राईम ब्रांच मुंबईच्या अधिकाऱ्यांनी वर्धा गाठले। शिवाय प्रादेशिक वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेत पुलगाव परिसरात सापळा रचण्यात आला। नेमके खवल्या मांजर पकडणारी टोळी नेमकी कुठे आहे याचा शोध घेताना पोलिसांना व वन विभागाला सुगावा लागला। पुलगाव येथून 6 जणांना ताब्यात घेतले गेले। त्यांच्याकडून 1 खवल्या मांजर व कार जप्त करण्यात आली आहे। खवल्या मांजराला विदेशात मोठी मागणी असल्याची माहिती आहे। तसेच तंत्रमंत्र व अंधश्रद्धेपोटी खवल्या मांजराला पकडून विकल्या जात असल्याची माहिती आहे। गुप्तधन शोधण्याचा कारणाने ही तस्करी होत असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। वन विभागाकडून पुलगाव भागात गेल्या काही महिन्यात 20 खवल्या मांजर रेस्क्यू करून त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले आहे। यात आणखी आरोपी असल्याचा संशय वन विभागाला आहे। यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असून वन्यजीव सुरक्षा कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली आहे। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई यांच्याकडून आपल्याला इन्फॉर्मेशन होती की पुलगाव इथे खवल्या मांजरच्या संदर्भात अशी एक डीलिंग होणार आहे। त्यासाठी मग मुंबईवरून 4 लोकांची टीम इथे आली होती। त्यानुसार आपण मग गेल्या 3 दिवसापासून या गोष्टीवर आपण वर्कआउट करत होतो की त्यांना कशा प्रकारे ट्रॅप करायचा। तर त्या अनुषंगाने मग काल आपण पुलगाव येथे सापळा रचला आणि ते सापळा रचून त्यामध्ये अमरावती येथील 2 जण तसेच पुलगाव आणि आगरगाव पारधीबेडा येथील 4 जण असे एकूण 6 जणांना आपण काल अटक केली आहे। यामध्ये एक महिलासुद्धा आहे। त्या महिला असल्यामुळे काल वेळ झाल्यामुळे तिला अटक केली नाही आणि त्यांच्याकडून 1 खवल्या मांजर आपण जप्त केलेला आहे। तर या संदर्भात त्यांचं जे आपल्याला रेकॉर्ड भेटलेला आहे त्यांच्या मोबाईलचे हे असो किंवा व्हॉट्सअपमध्ये असो हा एक अंधश्रद्धेचा आणि त्यातून काही गुप्तधन शोधणे किंवा आणखी काही त्याचं हे करणे या प्रकारे त्यांचा उद्देश होता। त्या अनुषंगाने हे त्या गोष्टीची खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवहार सुरू होता। हा जो खवला मांजर प्राणी आहे याचा त्या अंधश्रद्धेच्या नुसार गुप्तधनामध्ये याच्यामध्ये बऱ्याचशा याच्यात त्याचा उपयोग होतो। याचं चायना थायलंड या भागामध्ये खूप मागणी आहे। याच्या आधी आम्ही बरेचदा या गोष्टीवर हे केलेलं आहे। तर काय होतं की त्यासाठी कुठले त्यांच्या आता हे तर एक छोटे प्यादे आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला, कारण या लोकांना एवढी कल्पना नाही। यांचे कॉन्टॅक्ट्स अजून वरती अशी खूप मोठी साखळीच आहे ही। मग हे प्राणी तिथे पोहोचत त्या जो कोणी फायनल डेस्टिनेशन असेल त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि तिथून मग त्याची अजून मोठ्या किमतीत त्याची होते। आता ह्यांच्याकडून आपल्याला असं कळते की कोणी 20 लाखामध्ये 30 लाख असं त्यांनी काहीतरी याच्या आधी डीलिंग्स केलेले आहे। आता हे 2 कोटीचा आकडा तर आम्ही तर जाहीर केला नाही, पण यांच्याकडूनच कळते आपल्याला की एवढ्या रुपयात होणार होतं तेवढ्या रुपयात या प्रकारे वाढतील 100%, कारण त्यांनी जे बरेच लोकांचे नाव अजून सांगितलेले आहे ते मी तुमच्यापुढे उघड करू शकणार नाही। पण त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे किंवा ते कशा प्रकारे याच्यात सामील आहे का, त्यांच्याकडे अजून काही अंधश्रद्धा म्हणा किंवा या संदर्भात अशा काही कारवाया चालत आहे का याचा आम्ही शोध घेऊन राहिलो आहे। आणि येत्या काही दिवसामध्ये जे हे आहे अजून आरोपी यांच्याशी संबंधित त्यांना अंडर म्हणजे जे ब्लॅक मॅजिकचं जे पोलिसांचं हे आहे त्याच्यामध्ये तसंच काही याच्यामध्ये मुलींची तस्करीसुद्धा ते करतात किंवा काय असं याच्यामध्ये 100% आहे। कारण त्यांच्या बरेच मुलींचे फोटोग्राफ्स हे ते पण आम्हाला दिसत आहे। त्यांची मग ते पाय पाहणे म्हणा किंवा कोणी बाबांच्या जवळ त्या मुली घेऊन जाणे असा सुद्धा प्रकार आहे याच्यामध्ये। पण हे खूप मोठं एक हे आहे, आपण हे खूप वरच्याच याच्यामध्ये आहोत। याच्या जेवढं खोलात जाऊ तेवढं अजून
त्या गोष्टीचे पापुत्रे उघडत जातील आणि नवीन काय आहे ते माहिती समोर येईल. ज्या परिसरात हे सापडलेल्या